नमस्कार, मी अंजली. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे क्राफ्ट रंजा यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मकर संक्रांतीसाठी वाण बनवणार आहोत आणि त्याचं ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की हे वाण तुम्हाला कसे वाटले आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली. शिवाय या व्हिडिओची लिंक सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 2 कलरची लोकर घेतलेली आहे आणि 2.5 mm ची सुई आहे. आता सुरुवात करताना डार्क कलरने सुरुवात करायची आहे आणि दोरा 2 बोटांच्या भोवती अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे आणि फिरवलेल्या दोऱ्याला अशा प्रकारे लॉक करून घ्यायचा आहे. आता दोरा बोटांमधून काढून घेऊन त्या ठिकाणी एक चैन म्हणजे साखळी टाकायचा आहे आणि यानंतर आपण हाफ डबल क्रोशिया म्हणजे अर्धा खांब तिथे करणार आहोत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 6 हाफ डबल क्रोशियाचे खांब करणार आहोत. तर हा माझा व्हिडिओ पाहत असताना तुमच्यापैकी किती जणांना लोकरीचं विणकाम आवडतं ते मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि जर तुम्हाला विणकाम आवडत असेल तर त्यामध्ये तुम्हाला अजून काय काय पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याचं ट्युटोरियल सुद्धा सोपं करून तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. तर या सर्कलमध्ये एकूण 6 अर्धे खांब आपण करून घेणार आहोत. म्हणजेच टोटल 6 हाफ डबल क्रोशिया आपण इथे करणार आहोत. तुम्ही मला कमेंट करून सांगा बरं का जर तुम्हाला विणकाम आवडत असेल तर. आणि इथे हे अशा प्रकारे आपण 6 हाफ डबल क्रोशिया करून घेतलेले आहेत. आता यानंतर इथे हे जे टोक आपण हातामध्ये पकडलेलं होतं ते अशा प्रकारे खेचून घ्यायचं आहे. आणि आता आपण बनवलेल्या या सर्कलची दोन्ही टोकं स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. इथे फर्स्ट चेनमध्ये आपण सुई घालणार आहोत आणि त्यानंतर खालून अशा प्रकारे धागा खेचून घ्यायचा आहे. दोन्ही चेनमधून अशा प्रकारे धागा आपण खेचून घेणार आहोत. आता हे बघा इथे आपलं सर्कल तयार झालेलं आहे. आता इथे एक चेन टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे पुन्हा आपण हाफ डबल क्रोशिया म्हणजेच अर्धा खांब टाकणार आहोत. पण हा खांब टाकताना आपण सर्कलच्या मध्यभागातून अशा प्रकारे खेचून घ्यायचं आहे आणि या सर्कलच्या मध्यभागी आपण टोटल 15 खांब अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. म्हणजेच सर्कलच्या सेंटरमधून आपण टोटल 15 हाफ डबल क्रोशिया करून घेणार आहोत. हे बनवणं फारच सोपं आहे. अगदी 10 मिनिटाचा वेळ यासाठी लागतो. तर अशा प्रकारे मी 15 हाफ डबल क्रोशिया करून घेते आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूया. शेवटचा टाका टाकून झाल्यानंतर आपण हे सर्कल जोडून घ्यायचं आहे आणि जोडण्यासाठी इथे स्लिप स्टिचचा वापर करायचा आहे. सुरुवातीला जी आपण साखळी घातली होती त्या साखळीमधून अशा प्रकारे दोरा खेचून घ्यायचा आहे आणि तो दोरा दोन्ही साखळ्यांमधून अशा प्रकारे खेचून घ्यायचा आहे. म्हणजेच आपलं एक सर्कल तयार होईल हे अशा प्रकारे. आता इथे सर्कलच्या मध्यभागी जो एक्स्ट्रा दोरा आहे तो बोटाने खेचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कात्रीने कट करून टाकायचा आहे. हा दोरा कट करून झाल्यानंतर या ठिकाणी मेन दोरा सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण दुसऱ्या कलरची लोकर जोडून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी मध्यभागी डार्क आणि साइडने फेंट कलर वापरलेला आहे. तो अशासाठी वापरलेला आहे की या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जे तुम्हाला शेवंतीचं फूल दिसत आहे तेच फूल मी इथे बनवत आहे आणि म्हणूनच इथे मी 2 सेम कलर वापरलेले आहेत. आता हा दोरा कट करून झाल्यानंतर दोऱ्याचे एक्स्ट्रा टोकं आपण कात्रीने कट करून घेणार आहोत आणि फूल बनवायला सुरुवात करणार आहोत. इथे सुरुवातीला आपण एक साखळी टाकायचा आहे अशा प्रकारे. आता ही चेन टाकून झाल्यानंतर आपण ती चेन अशा प्रकारे थोडीशी वरती खेचून घेणार आहोत. म्हणजेच या चेनला आपण सुईमधून अशा प्रकारे थोडंसं वर खेचून घ्यायचं आहे. आता पुन्हा इथे अशा प्रकारे एक साखळी टाकून घ्यायचा आहे. आता हा टाका सुद्धा आपण असाच वर खेचून घेणार आहोत. आता इथे खेचून घेतल्यानंतर पुन्हा एक साखळी टाकायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने पुन्हा एकदा खेचून घ्यायचं आहे आणि तिथे शेवटी साखळी टाकायचा आहे. अशा प्रकारे हे एकूण 3 साखळी टाके आपण टाकून घेणार आहोत. आता ही साखळी आपण सुरुवातीला ज्या ठिकाणाहून ही साखळी बनवण्यास सुरुवात केली होती त्याच ठिकाणी अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे. आता पुन्हा एकदा या ठिकाणी सेम अशाच प्रकारे दुसरी चेन बनवून घ्यायची आहे. म्हणजे सुरुवातीला एक साखळी टाकायचा आहे आणि ती साखळी अशा प्रकारे वर खेचायची आहे. त्यानंतर पुन्हा एक साखळी टाकायचा आहे आणि ती चेन सुद्धा वर खेचायची आहे आणि तिसऱ्यांदा साखळी टाकून ती चेन वर खेचायची आहे. अशा प्रकारे 3 साखळी टाकून तिन्ही वेळा चेन वर खेचून घ्यायची आहे आणि शेवटी बनवलेली साखळी आपण त्याच ठिकाणी अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपण प्रत्येक चेन मध्ये 2 साखळ्या ऍड करायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला 15 चेन मध्ये 30 साखळ्या बनवायच्या आहेत.
आता दुसऱ्यांदा साखळी बनवताना सुद्धा सेम अशाच प्रकारे दोरा खेचून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपण जी चेन बनवली होती सेम तशीच चेन इथे सुद्धा बनवायची आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, विणकाम केल्याने स्ट्रेस कमी होतो. अगदी म्हणूनच नाही, पण एखादी वस्तू अशी छान आपण स्वतःच्या हाताने बनवून एखाद्या ठिकाणी घालून गेल्यानंतर अगदी लोक विचारतात की हे कोणी बनवलं, कुठे घेतलंस. आणि त्यावेळी आपण सांगतो हे मी विकत नाही घेतलं, हे मी स्वतः बनवलंय. आणि त्यावेळी तुमचं जे कौतुक होतं ना त्या ठिकाणी, ते ऐकायला फार छान वाटतं नाही का. म्हणूनच अशा छान छान वस्तू तुम्ही स्वतःच्या हाताने बनवा आणि वापरा. तुम्हाला पण किती छान वाटतंय बघा. आणि समजा एखादी वस्तू बनवायला जर तुम्हाला कठीण वाटली तर मला सांगा, तुमच्यासाठी ती वस्तू सोप्या पद्धतीने बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. आता आपण हातातल्या कामाकडे वळूया. आता याच पद्धतीने पूर्ण सर्कलवरती आपण चेन बनवून घ्यायची आहे आणि सर्कल कंप्लीट झाल्यानंतर चेन खेचून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा दोरा कात्रीने कट करून टाकायचा आहे. आता शेवटी या ठिकाणी एक गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला दोरा निसटणार नाही. दोरा घट्ट खेचून घ्यायचा आहे आणि उरलेला दोरा जो आहे तो आपण कात्रीने कट करून टाकायचा आहे. आणि हे अगदी कमी वेळात म्हणजे 10 मिनिटामध्ये बनणारं फूल आहे. तुम्हाला जर वाण म्हणून नको असेल तर तुम्ही स्वतःसाठी बनवा, किंवा अगदी कोणाला तुम्हाला छोटंसं एखादं गिफ्ट द्यावं असं वाटलं ना तरीसुद्धा हे फार छान आहे. तर आता अशा प्रकारे हे आपलं फूल बनवून रेडी आहे. आता वळूया पुढच्या प्रोसेसकडे. आता इथे एक रबर बँड घ्यायचा आहे. रबर बँडचा कलर शक्यतो काळाच घ्या आणि आपल्याला काळ्या कलरचा दोरा लागेल. जर तुमच्या रबर बँडचा कलर वेगळा असेल तर दोऱ्याचा कलरसुद्धा सेमच घ्या, म्हणजेच दोरा आणि रबर बँड या दोघांचा कलर सेम घ्या. सुई दोऱ्याने रबर बँडवरती अशा प्रकारे एक टाका मारून घ्यायचा आहे, म्हणजे रबर बँडमधून आपला दोरा निसटणार नाही. 1 किंवा 2 टाके तुम्ही मारू शकता. मी हा टाका शिवते, तोपर्यंत पटकन व्हिडिओला लाईक करा. आता या ठिकाणी आपल्याला फूल जोडायचं आहे आणि फुलाला अशा प्रकारे आपण रबर बँडवरती ठेवायचं आहे आणि उलट्या साईडने म्हणजेच मागच्या बाजूने त्याला आपण जोडून घेणार आहोत. छान 3 ते 4 टाक्यांमध्ये आपण हे शिवून घ्यायचं आहे, म्हणजे फूल जे आहे ते रबर बँडमधून निसटणार नाही. मी असा विचार केला की एखादी वस्तू बाजारातून आणून आपण वाण म्हणून देतो, त्यापेक्षा जर स्वतःच्या हाताने बनवलेली एखादी वस्तू वाण म्हणून दिली तर ती वस्तू त्यांना रोज वापरता येईल. म्हणून हे रबर बँड मी बनवलेलं आहे. हे रबर बँड आंबाड्यावर छान दिसतं, तसंच वेणीला सुद्धा छान दिसतं. पोनीटेल बांधली तरीसुद्धा छान दिसतं. हाफ अप स्टाईल केली तरीसुद्धा हे रबर बँड लावल्यावरती छानच दिसतं. आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी ते लावूनसुद्धा दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हे रबर बँड किती मोठं झालेलं आहे आणि केसावरती लावल्यानंतर किती छान दिसतं आहे. आणि हे बघा, यामध्ये मी अजून कलरसुद्धा बनवलेले आहेत आणि फार छान असे कलर मी बनवलेले आहेत. अगदी शेवंतीच्या फुलांसारखेच, पण सोप्या पद्धतीने आपण ही फुलं बनवलेली आहेत. तुम्हाला जर हे वाण म्हणून द्यायचं नसेल तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा बनवू शकता. आणि हे सगळे कलर मी यामध्ये बनवलेले आहेत. तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं असेल की शेवंतीमध्ये बरेच कलर दिसून येतात. तर अशा पद्धतीने ही फुलं माझी बनवून झालेली आहेत. आणि वाण म्हणून ही फुलं देण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मी वाट बघते तुमच्या कमेंटची. तर मकर संक्रांतीला देण्यासाठी असे मी सुंदर असे हे वाण बनवलेले आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी रिअल डेलियाच्या फुलांसारखीच ही फुलं दिसत आहेत. आणि मी असा विचार केला की मी एवढ्या साऱ्या वस्तू बनवते, तर यावर्षी मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं एखादी वस्तू मकर संक्रांतीला द्यावी, म्हणूनसाठी मी हे वाण बनवले. तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आवडले का ते पण सांगा. आणि आता हे केसावरती मी तुम्हाला लावून दाखवते की हे कसे लावायचे. आपण छान अशी वेणी घालून वेणीवर हे लावू शकतो अशा प्रकारे. यानंतर केसांची हाफ अप स्टाईल करून लावू शकतो, म्हणजेच अर्ध्या केसांना सुद्धा अशा प्रकारे लावू शकतो. पोनीटेलला सुद्धा हा रबर बँड सुंदर दिसतो. हा पहा, अशा प्रकारे एका साईडला सुद्धा तुम्ही लावू शकता, तो सुद्धा असा सुंदर दिसतो. किंवा मग छान असा एक आंबाडा घाला आणि त्याच्यावरती लावा. मी तुम्हाला सर्व प्रकारचे हेअरस्टाईल अशासाठी करून दाखवले आहेत, कारण की आपल्याकडे हळदी कुंकवाला येणाऱ्या ज्या सुवासिनी असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करतात आणि त्या प्रत्येक हेअरस्टाईलवरती हे रबर बँड खूप छान दिसतं. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम म्हणून इथे वेगवेगळे हेअरस्टाईल करून दाखवलेत. तुम्ही अगदी वाण म्हणूनच नाही तर स्वतःसाठी सुद्धा हे बनवून वापरू शकता, कारण की ज्यावेळी आपल्याला ओरिजिनल फुलं भेटत नाहीत अशा वेळी तुम्ही या रबर बँडचा वापर करू शकता.
आणि अचानक एखाद्या कार्यक्रमाला वगैरे जर तुम्हाला जायचं झालं तर हे रबर बँड तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. हे बघा. आणि हे तुम्ही भरपूर कलरमध्ये बनवू शकता, कारण का शेवंतीची फुलं वेगवेगळ्या कलरमध्ये मार्केटमध्ये असतात आणि तुम्ही त्या कलरचं कॉम्बिनेशन निवडून स्वतःसाठी असं बनवू शकता. आणि लोकरीचं बंडल 10 ते 15 रुपयाला मिळतं आणि त्या एका बंडलपासून तुम्ही 4 ते 5 फुलं सहज बनवू शकता. तर मकर संक्रांतीसाठी बनवलेले हे वाण तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. शिवाय या व्हिडिओची लिंक तुमच्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.